बघा, बऱ्याचदा आपण मनुष्याच्या बाह्यांगावरून त्याची वृत्ती ठरवण्याचा प्रयत्न करतो. इथं जटायू गिधाड आहे. जटायू सारख्या गिधाडाला किंवा गिधाडाचा विचार आपण केला की आपल्याला ही स्वार्थ मूलकता त्या पक्षाच्या बाह्यांगावरून दिसते, बाह्यांगावरून कळते. आणि इथं रावण सीताजींचं अपहरण करण्यासाठी आलेला आहे. कुठल्या रूपामध्ये आलाय? साधूचं रूप घेतले. आता साधू ही वृत्ती जी खरं तर स्वार्थ जाळणारी वृत्ती आहे, ज्याने स्वतःच्या स्वार्थाला जाळून टाकलं, अशा स्वार्थ विरहित वृत्तीमध्ये साधू असला पाहिजे. पण रावण साधूच्या वेशामध्ये हा दंभ धारण करून आलेला आहे. त्यामुळे सज्जनो, महाराज म्हणायचे तसं की कोणाचा परमार्थ काय हे बाहेरून कळत नाही, याची अवस्था काय ती आम्हाला आतून केवळ साधूला कळू शकते. जो स्वार्थ विरहित झाला त्यालाच दुसऱ्याच्या जीवनात त्याचा स्वार्थ किती जळालाय हे कळू शकतं.